मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या जो 19व्या हप्त्यासोबत एक नवीन योजना आहे, या योजनेचा पण हप्ता मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत 5,000 रुपये कशा पद्धतीने खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांची आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर निश्चितच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. आणि निश्चितच मित्रांनो, या संदर्भात आपण सविस्तर माहिती जी आहे ती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एकंदरीत मित्रांनो, अपात्र लाभधारी सुद्धा यामध्ये आहेत. ते कोणकोणते आहेत तर पहा. यामध्ये आहेत जमीन धारक करणारी संस्था, संवैधानिक पद धारक केलेली माझी व्यक्ती, आजी माजी सर्व मंत्री असतील, आजी माजी खासदार असतील, अध्यक्ष असतील, म्हणजे आमदार, खासदार, आयकर जो इन्कम टॅक्स आहे तो भरणारी व्यक्ती अपात्र असणार आहे. आणि दुसरं म्हणजे कोणकोणते काय काय कामे केल्यावरच हप्ता मिळणार आहे, या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 18 हप्ते देण्यात आले आहेत. 19 हप्ता थेट खात्यामध्ये, आता 19 हप्ता थेट जमा होणार आहे. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहेत. 19 हप्ता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ते येण्यासाठी काय कामे करायची या संदर्भात सुद्धा थोडीशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे ती कोणती योजना आहे त्याचा पण हप्ता मिळू शकतो. एकंदरीत 5,000 रुपये, त्या योजनेचे 3,000 प्लस याचे 2,000, एकंदरीत 5,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर निश्चित मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा सुद्धा विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर निश्चित मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सर्वांना माहिती आहे की 18 हप्ते एकंदरीत 36,000 रुपये देण्यात आले आहेत. 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, 19वा हप्ता. तर निश्चित मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आता नवीन शेतकरी नोंदणी सुद्धा सुरू आहे. आणि मित्रांनो, EKYC प्रक्रिया सुद्धा पूर्ण करून घ्या, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पूर्ण येणार आहे. EKYC प्रक्रिया सुद्धा पूर्ण करा. दुसरं म्हणजे मित्रांनो, आता ती योजना कोणती आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. ती योजना आहे पीएम मानधन योजना. ही योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सुद्धा ते काही निकष सुद्धा त्या योजनेचे आहे. त्या योजनेसंदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण आणणार आहोत. आणि ती योजना काय आहे काय नाही सविस्तर माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. तर लवकरच तो पण व्हिडिओ येणार आहे. त्या योजनेचे 3,000 प्लस पीएम किसान योजनेचे 2,000 मिळून 5,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, त्या योजनेच्या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होईल. तर आपल्या यूट्यूब चॅनलला पुन्हा सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, विसरू नका. धन्यवाद. जय श्री